जमाते इस्लाम हिंद यांच्याद्वारा रमजान ईदच्या निमित्ताने सद्भावना संमेलनाचे जे आयोजन केले, या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांची मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दूवर कमांड आहे, असे माझे मित्र कादरी साहेब, ज्यांनी आताच आपल्याला अतिशय चांगलं असं आपल्यामध्ये सद्भावना कशी असावी याविषयी आपण सगळे एक आहोत आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असे सांगणारे आमचे मित्र असणारेजी, दुसरे आमचे मित्र पवार सर, माझी बरीचशी मंडळी इथे ओळखीची आहे, सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. माझी काही वडीलजन मंडळी आहे, माझ्या भगिनी पण वरून हा कार्यक्रम बघत आहे. आज सद्भावना, त्याग, शांती, बंधुभाव आणि समर्पण याचा संदेश देणारं हा रमजानचा महिना आहे. मग आम्ही कादरी साहेबांबरोबर बोलत होतो, या उपवासाच्या माध्यमातून आपल्यावर मनावर नियंत्रण करण्याचं सुद्धा आपण शिकतो. कादरी साहेब, मी मला आठवते 2009 मध्ये मी एकच दिवसाचा उपवास केला होता आणि तो किती कठीण असतो आणि त्याच्यातून आपण आपल्या इंद्रियावर कसं कंट्रोल करू शकतो हे बरंच काही मला शिकता आलं. आणि आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, जमाते इस्लामी हिंद, माझं आणि यांचं खूप जुनं नातं आहे. 15 वर्ष अगोदर मला आठवते डॉक्टर अली सर, त्यांचे सगळे मित्रमंडळी माझ्या कॉलेजमध्ये आले होते. त्यांना एक कार्यक्रम घ्यायचा होता, 5-6 कॉलेजमध्ये गेले, ते कुठे त्यांना शक्य झालं नाही आणि मला म्हणाले की सर इथे तुमच्या इथे कार्यक्रम घ्यायचं. आणि मी तेव्हापासनं माझ्या कॉलेजला, कॉलेज ऑफ सोशल वर्क कॉलेजला, यांचे 2 कार्यक्रम वर्षाला राहायचे. त्यानंतर एक चांगली अपॉर्च्युनिटी मला मिळाली, ती अशी की त्याच वेळेला प्राईम मिनिस्टर यांचा 14 कलमी कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये एक जवळजवळ 470 कोटीचं बजेट होतं मायनॉरिटीज विद्यार्थ्यांवर. अंतोले साहेब त्यावेळेला त्याचे मिनिस्टर होते आणि हा कार्यक्रम मी जो घेतला तो जवळजवळ या 20-25 कॉलेजमधून सगळे मायनॉरिटीचे मुलं बोलावले. त्याच्यामध्ये त्याची प्रेरणा मला जी मिळाली तर माझं सांगायचं म्हणजे असं, मागच्या वेळेला बोललो एक रफिक म्हणून माझे मित्र होते बडनेरचे, हा आणि मी आजपासून 45 वर्ष अगोदर तो चहा विकायचा आणि मी शाळेमध्ये न्यू हायस्कूल मेनला असल्यामुळे मी बडनेरवरून अमरावतीला जायचो. हा माझ्याबरोबर चहा विकत असताना एक दिवस मला 2011 मध्ये दिल्लीला मी चाललो असतो, तो मला रेल्वे स्टेशनवर भेटला. त्याच्या हाती कॅटली होती. म्हटलं अरे रफिक साहब, अरे यार बोले मैं अभी भी यही चाय बेच रहा हूँ. पहा त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक. माझे वडील सुशिक्षित होते म्हणून मला चांगलं शिक्षण घेता आलं, पण या रफिकला शिक्षण घेता नाही आलं. पण आम्ही गाडीला वेळ असल्यामुळे 10-15 मिनटं म्हटलं की रफिक तेरे मेरे को 2 बच्चे, बोले एक बच्चा बोले मैंने अच्छी उसकी तालीम पढ़ाया, बोले वो MBA हो गया बोले, और दूसरा जो है बोले यार थोड़ी दिक्कतें आ रही बोले. मतलब क्या, उसकी फीस नहीं मैं जमा पा रहा, बोले 75,000 रुपये फीस है बोले उसकी. मैंने बोला रफिक तू एक काम कर, ये मेरा नंबर ले और एक 8-10 दिन के बाद मुझे तू फोन कर. आणि मी त्याला तिथून आल्यानंतर ही जे स्कॉलरशिप ज्या होत्या, या स्कॉलरशिप त्याला 75,000 रुपयापैकी काहीतरी 50-60,000 रुपयाची त्याला मदत झाली आणि तो आज चांगला एका व्यवसाय. आणि तेव्हापासून मी कंटिन्यू अमरावती विद्यापीठातल्या कॉलेजपैकी एक कॉलेज असेल, कदाचित भारतामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक कॉलेज असेल, आणि त्याचा रिपोर्ट दरवर्षी मायनॉरिटी कमिशनला पाठवायचं, मंत्रालयाला पाठवायचं. आणि त्यातून मला एक प्रेरणा आली की आपण मायनॉरिटीसाठी सुद्धा चांगलं काम करू शकतो.
सर, एक सांगायची गोष्ट अशी की 2018-19मध्ये आमच्या इथे विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमाकरता इस्रोचे कस्तुरी रंगन सर आले होते. आणि मेरिटची जी लिस्ट होती, माझ्या भगिनीसुद्धा वर असेल, तुम्हाला सांगतो, मेरिटची जी लिस्ट होती, या मेरिटच्या लिस्टमध्ये सगळ्या मुली, मग ती केमिस्ट्रीची असेल टॉप, मॅथ्सची असेल टॉप, बॉटनीची असेल टॉप, अजून दुसऱ्या कोणत्या असेल, त्या सगळ्या मुली आपल्या मायनॉरिटीमधल्या होत्या. आणि त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं, मला अजूनही आठवते, त्यांच्या भाषणामध्ये, भाषण त्यांचं बदलवलं त्यांनी, आणि बोलले होते की मी पहिल्यांदा बघून राहिलो अमरावतीमध्ये की इतक्या टॉपमध्ये असणाऱ्या मुली ह्या अमरावतीमध्ये मायनॉरिटीच्या. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, माझी विनंती, मी तेव्हापासून विनंती करतो की मुलींसाठी, महिलांसाठी शिक्षणामध्ये एक आम्ही चांगलं वातावरण कसं तयार करू शकतो. 2, आम्ही सद्भावनाचा ज्या वेळेला विचार करतो, आमचेच प्रधानमंत्री यांनी, अटलजी यांनी म्हटलं होतं की आपला देश जो आहे, आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्यांचा इतिहास वेगळा आहे. कोणी वेगळ्या राज्यामधून असेल, कोणी वेगळी भाषा असेल, काही वेगळं असेल, पण आमचा भूगोल एक आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण भारतीय म्हणून राहायला पाहिजे. सरांसंग येताना मी कादरी सरांबरोबर, माझे चांगले मित्र आहेत ते, आणि मी बोललो त्यांच्याबरोबर मग की आम्हाला कुठेतरी आमचे जे काही धर्म असेल, जे काही आमचे रीतिरिवाज असेल, ते आमच्या घरापर्यंत आम्हाला सांभाळता येईल. पण आम्ही जर आमचा सगळ्यात, या देशातला सगळ्यात मोठा जर धर्म कोणता असेल तर तो संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या पंथांच्या लोकांना न्याय मिळू शकतो. आणि म्हणून आपण तो धर्म स्वीकारून संविधानावर जर आपण सगळी मिळून काम करायला लागलो, आणि काहीच लोक फक्त असे असतात का ज्यांना हे वातावरण योग्य वाटत नसते, पण भरपूर लोक चांगले असतात, पण भरपूर लोक सहभागी होत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव असते. आणि म्हणून सद्भावनाच्या निमित्ताने असे कार्यक्रम होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि सातत्याने आपण हे कार्यक्रम इथे घेतात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या, जी आपली इथली जमाते इस्लामी हिंदची जी सर्व मंडळी आहे, आणि आपण इथे सगळे लोक आहात, आपला सगळ्यांचा विश्वास आहे सद्भावनेवर की या माध्यमातूनच आम्ही स्वतःसुद्धा मजबूत होऊ शकतो आणि राष्ट्राला सुद्धा मजबूत करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारची संमेलने, अशा प्रकारचं विचाराचं आदानप्रदान होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्ही आम्हाला दरवर्षी निमंत्रित करता, सहभागी करून घेतात. आणि विशेष म्हणजे मी सगळी कार्यक्रम पत्रिका वगैरे बघतो, सगळं मराठीमध्ये राहत सर. म्हणजे मी अनेक वर्षापासून पाहतो. मी मागच्या 2 वर्षा अगोदर हिंदीमध्ये बोलायला लागलो, पण मला मग थोडं असं वाटलं की नाही, आपण ही मंडळी सगळी मराठी बोलून राहिली. म्हणजे या महाराष्ट्रात असून आपण मराठीचा सुद्धा आदर करतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या सगळ्या जर समजायला लागल्या तर मला वाटते मतभेदच होत नाही कुठे. आणि अमरावती शहर हे खरोखर शांत असं शहर आहे. या शहरामध्ये गाडगेबाबा, अमरावती जिल्ह्यामध्ये गाडगेबाबांनी काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं, त्यांनी तर मानवताच धर्म मानलेला आहे, मानवतेच्या समोर काहीच नाही आहे. आणि आपण सगळे लोक याच्यावर विश्वास ठेवून हा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतो, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि मला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.